मुलांना ख्रिसमसच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत. त्यातल्या त्यात मुलांचं सुरू होऊन जातं की ख्रिसमसची पार्टी आहे, ख्रिसमसमध्ये काय करणार. कारण की माझ्या घरी पण सुट्ट्या लागल्या, त्या दिवशीपासून सुरू झालं आहे, मम्मा ख्रिसमसची सुट्टी आहे तर ख्रिसमसच्या पार्टीसाठी आपण काय बनवणार. तर मी इथे त्यांना त्यांच्या आवडीचा, सगळ्या मुलांना आवडतो तो स्नोमॅन बनवून दिलेला आहे. तो स्नोमॅन आपल्याला खातासुद्धा येतो. नेहमी स्नोमॅन मुलं बघतात, यावेळेस मुलांना स्नोमॅन खायलासुद्धा द्या. तर अगदी झटपट गॅस न वापरता आपण बनवू शकतो. तर सुरुवात करूया रेसिपीला सुरुवात करण्याआधी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. इथे मी एक परात घेतलेली आहे. त्यात मी 1 बाउल खोबऱ्याचा किस म्हणजे डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे. त्यात मी 2 चम्मच मिल्कमेड घेणार आहे. इथे बघा मी मिल्कमेड घेतलेला आहे. बाकीचं मिल्कमेड मी फ्रीजमध्ये झाकून तसंच ठेवून देणार, दुसऱ्या साहित्यात किंवा केकमध्ये वगैरे वापरणार. तर इथे मी आता 2 चमचे टाकून घेते व्यवस्थित आणि याला हाताने, कारण की ते चमच्याला पूर्ण चिपकलेलं असतं, तर मी चमच्याचं पण काढून डेसिकेटेड कोकोनट आणि मिल्कमेड एकत्र करून घेणार. याचे आपल्याला गोळे बनवायचे आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे छान डो बनतो. लाडू वळल्यासारखे लाडू वळून घ्यायचे आहे. इथे माझे 4 लाडू होईल एवढे डेसिकेटेड कोकोनट मी घेतलेलं आहे. बघा छान झालेलं आहे. आता याचे मी गोल गोले करून घेते, म्हणजे आपल्या स्नोमॅनची तयारी. शरीर बनवायचं आहे म्हणून गोळे करून घ्यायचे. बघा इथे 4 गोळे झाले आहेत. मला 3च गोळे हवे होते पण 4 झाले आहेत, तर एक मी असंच ठेवून देणार. आता मी बाउलमध्ये थोडंसं डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे. त्यात हे लाडू छान मिक्स करून घेणार, म्हणजे त्याला वरतून डेसिकेटेड कोकोनटचं आवरण येणार. स्नोमॅनसारखं छान व्हाईट दिसणार तो. तर असे मी 4ही याला करून घेते व्यवस्थित. आता 4हीला बघा व्यवस्थित झालेलं आहे. आता याला डेकोरेटसाठी मी इथे घेतलेलं आहे चॉकोस्टिक घेतलेला आहे हात बनवायला आणि टोपी बनवायला. त्याचबरोबर जेम्स घेतले आहे त्याचे डोळे बनवायला आणि टूटी फ्रुटी छोटूशी नाक बनवायला घेतलेला आहे. तर आता एक मी लाडू घेऊन घेते. त्याला मी मिल्कमेडच्या साह्याने जेम्स चिपकून घेतले, कारण की लाडूला चिपकणार नाही म्हणून. आणि 2 लाडू पण एकत्र चिपकवले आहेत मी मिल्कमेडच्या साह्याने चिपकवले आहे. बघा इथे टूटी फ्रुटीने मी त्याचं नाक बनवलेलं आहे. आता ही स्टिक घेतलेली आहे. याचे मी 2 भाग करून त्याचे 2 हात करून घेणार आणि त्याला पण मिल्कमेडच्या साह्याने चिपकवून घेणार. बघा मी अशा प्रकारे मिल्कमेड लावून चिपकून घेतले आहे. इथे स्नोमॅनला चिपकवायसाठी आपल्याला मिल्कमेड हा ग्लूचं काम करतो. आणि आता इथे मी रिबीन घेतलेली आहे रेड कलरची. तुम्ही कुठल्याही कलरची रिबीन घेऊ शकता त्याचा स्कार्फ बनवायला. याला पण मी व्यवस्थित मिल्कमेडच्या साह्याने चिपकवून घेईल. आणि सोबत ओरिओचं मधातली जी क्रीम होती ते घेतलेली आहे आणि स्टिक घेतलेली आहे हॅट बनवायसाठी. तर बघा इथे आपला स्नोमॅन अगदी रेडी आहे. मुलांना सरप्राईज म्हणून सुद्धा तुम्ही हे देऊ शकता किंवा ख्रिसमस पार्टीला सुद्धा बनवू शकता. आणि घरी जर बर्थडे असेल त्यालासुद्धा बनवू शकता. तर कसा वाटला स्नोमॅन कमेंट करून नक्की कळवा आणि भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.